नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी वर्षा, मी तुमचं माझ्या बीटी फॅमिली कट्टा या चॅनल मनापासून स्वागत करते. तर काल मी आले आमच्या माहेरी नागपंचमी निमित्त, कारण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नागपंचमी ही वाघापूरमध्ये होते. तर तर मी काल इकडे आलेली आहे. तर मी आज तुम्हाला आमच्या म्हणजे 70 वर्षापूर्वीचं आमचं जुनं घर आहे, म्हणजे माझं माहेरचं घर, ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर चला पाहूया. तर हे आमच्या घराची बाहेरची बाजू आहे, खूप जुनी आहे. थोडी गॅलरी जरा दुरुस्त केलेली आहे. तर गावातील 2 मजली घर हे आमचं पहिल्यांदा होतं. तर आपण घरामध्ये प्रवेश करूया. तर घराच्या एंट्रीला तुम्हाला ही 2 कार्टून दिसतील, ती मी बनवलेली आहेत. तर ती लहान मुलांनी जरा थोडी काढलेली आहेत. ह्या जागी वेलकम आणि स्वीट होम होतं. तर असा आमचा हॉल आहे बाहेर. तर या बाजूला माझी आजी बसलेली आहे. आजी माझी कुतूहलाने बघत आहे की मी व्हिडिओ करत आहे ते. तर ही बाबांनी मला घेतलेली स्कूटी आहे. तर नवीनच घेतलेली मला 2017ला. तर ही माझ्यासाठी खूप खास आहे. तर यानंतर ही माझ्या भावाला घेतलेली 12वीला CETला चांगले मार्क्स पाडल्यानंतर. तर इकडे बघाल तर माझ्या भावाचा फोटो आहे, ग्रुप फोटो. बी फार्मसीला होता तो, गव्हर्नमेंट कॉलेजला कराडला. तर इकडे माझ्या भावाला मेडल भेटलेले आहेत. आता तो एअरफोर्सला आहे. तर ते ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर फोटो भेटलेला तो आहे, तो त्याला फ्रेम करायचे आहे आता. तर हे माझे बाबा आहेत. बाबांना जाऊन 2.5 वर्ष झाली. पण पप्पा माझं इथं नसलं तरी मनाने म्हणजे मला वाटतं की माझे वडील माझ्याजवळ आहेत. ते आम्हाला सोडून गेलेच नाहीत असं मला वाटतं, कारण त्यांचं शरीर जरी नसलं तरी मनाने इथेच असतील. माझे बाबा माझ्यासाठी वाट बघत असतील असं मला वाटतं. मला तुम्हाला घर दाखवायचं होतं, पण हा जो एरिया आहे म्हणजे मला माझ्या बाबांना फोटोमध्ये बघितलं की रडू येतं, पण मला रडायचं नाही आहे. तर मी माझ्या वडिलांबद्दल तुम्हाला मी सांगेन, पण आता काय फारसं सांगणार नाही. एका लेकीसाठी आपले वडील खूप जवळचे असतात. तर माझे बाबा माझ्यासाठी खूप खूप जवळचे आहेत. माझ्या म्हणजे मला असं वाटतच नाही की माझे बाबा मला सोडून गेलेत. म्हणजे असं कायम त्यांचे प्रत्येक बोल मला आठवत असतात की ह्या क्षणावेळी माझे बाबा मला काय म्हणतील. त्यामुळे मी असं माझ्या मनातूनच माझ्या बाबांना म्हणजे असं नाहीत असं मी म्हणजे मान्यच केलं नाही. त्यामुळे माझे बाबा इथंच आहेत आणि ते मला बघत असतील. तर कधी कधी मला असं पप्पासनी फोटोमध्ये बघितलं की रडू येतं. पण आता घर दाखवायचं आहे म्हटल्यावर हा पण तुम्हाला एरिया दाखवलाच पाहिजे. तर पुढे जाऊया आपण. तर हा आमचा मधला सोफा आहे. तर आदिराजने पसारा मांडून ठेवलेला आहे. तर असा आमचा मधला सोफा आहे. इकडे माझी आई जरा आदिराजला खेळवत आहे. तर तुम्ही मधघरात खुट्ट्या बघू शकता या इकडच्या बाजूला. त्या आम्ही खुट्ट्या राखलेल्या आहेत आसुंदी म्हणून. तर आधीच्या काळात या खुट्ट्यांच्यावर फळ्या टाकून सामान ठेवलं जात होतं. तर समोर तुम्हाला देवार दिसत आहे आमचा.
त्यानंतर येतो आमचा शेवटचा सोफा. शेवटच्या सोफ्यामध्ये जाऊया. शेवटच्या सोफ्यामध्ये किचन घर आहे. तर असं आमचं किचन घर आहे. तर मागच्या म्हणजे आधी ह्या किचनच्या एरियामध्ये ते बाथरूम होतं. त्या या साईडला जिथं किचन कट्टा केलेला आहे तिथं बाथरूम होतं आणि इकडच्या साईडला आमचा गॅस होता छोट्याशा कटड्यावर. आता इकडे लेवल लावून सरळ केलेलं आहे, नाहीतर सोफा हा वर खाली होता. तर ह्या भिंती मातीच्याच आहेत. तर 10 वर्ष झालेले आहेत की या घराला गिलावा करून. तर आमचा वरचा पोटमाळा पण बघू शकताय तुम्ही, ओपन आहे. तर बाहेरच्या साईडला इकडच्या बाजूला डाव्या बाजूला बाथरूम आहे आणि उजव्या साईडला टॉयलेट आहे आणि मागेही आमचा भरपूर जागा आहे. त्यानंतर मी तुम्हाला माडीचं घर दाखवते. तर अशी आहे आमची माडी. ही भिंत बघू शकताय तुम्ही केवढी मोठी आहे आणि याचे बडोदे बघू शकताय तुम्ही, सागवानापासून बनवलेले आहेत. खूप मोठी भिंत आहे. अशी 2 शिड्या एकामेकाला जोडून आमची आई असेल माझी चुलती सारून घेतात ही सर्व भिंत शाडूने व शेणाने. तर असा आहे आमचा माडीवरील बाहेरचा सोफा. तर आपण मधल्या सोफ्यामध्ये जाऊया. तर ह्या दरवाजाची तुम्ही कडी बघू शकताय, अगदी जुन्या पद्धतीची आहे, वर टांगायची. तर वर असं मातीचंच घर आहे. वरच्या माळ्यावर आम्ही काही गिलावा केलेला नाही. तर हा 3रा माळा आहे. तर हे जे तुम्हाला हे दिसतंय म्हणजे अडकवण्याचं हे, तर इथे कपडे वगैरे अडकवली जात होती. आणि हे जुन्या काळातील कपाट असेल, हे जुन्या काळातील कपाट. ह्या ज्या तुम्हाला अशा खिडक्या दिसत आहेत, हे खिडक्या, इकडे पण आहे खिडक्या. तर कसं आहे, तर आमची आजी आणि आमच्या आजीला आणखी एक जाऊ होती. तर आमची आजी वरच्या ह्या माळ्यावर राहत होती आणि त्यांची जाऊबाई म्हणजेच माझी चुलत आजी खाली राहत होती. तर तर सगळं वर राहण्यास सगळं म्हणजे आता केलेलं आहे. पुढच्या सोप्यात असं मातीपासूनच व पुढचा सोपा केलेला आहे. तर ह्या 3 सोप्यात आमची आजी आणि माझे बाबा असतील त्यांचे बहीण भावंडं राहत होते आणि खाली माझे चुलत आजी आणि माझे चुलत काका इथे राहत होते. आणि जो बाहेरचा तुम्ही सोफा बघितलाय तिथे म्हणजे असं ढोरांचं घर होतं, म्हणजे गुरे वगैरे राहत होती. ती आमच्या आजीची आणि चुलत आजीची जिथे किचन खोली आहे तिथे त्यांची ढोरं म्हणजेच जनावरे राहत होती. तर अनेक मागे असा माळा आहे, तुम्हाला दाखवते. ही पहिल्या काळातीलच दार आहेत. इकडे सगळे जळणाचं साहित्य आहे, आडगळीची खोली आहे ही. तर इकडे पुढे पण रिकामं होतं, असा हेच होता म्हणजे फळ्या घालून केलेला माळा. तो आम्ही जेव्हा गिलावा करत होतो तेव्हा हा काढलेला आहे इथला. तर असा आहे. तर ही आमच्या घराची गॅलरी आहे. तर इकडे पण आम्ही कोबा असा घालून घेतलेला आहे सिमेंटचा.
थोडी गॅलरी डागडुजीला आलेली म्हणून थोडीफार बाबाने इकडे लोखंडी रॉड आणून दुरुस्त करून घेतलेले आहेत. तर असं माझं 70 वर्षापूर्वीचं म्हणजे घर आहे माहेरचं. तर आता हे तुम्हाला नवीनच वाटेल कारण गिलावा वगैरे केलेला आहे. आणि जरी घराच्या दुरुस्ती वगैरे आल्या तर माझे बाबा ह्या घराच्या दुरुस्ती वगैरे करत होते. त्यामुळे घर अजूनही चांगलं आहे. घराला काही झालेलं नाही, अजूनही भक्कम आहे. कारण आमची आजी म्हणते की शिडी 4-5 काय ते 4-5 पायाच्या काठी 4-5 माड्याच्या शिड्या असायच्या, तसा असा पाया इथे घातलेला आहे. म्हणजे तरी खूप खोल आहे हा पाया. तर अजूनही एवढं जुनं असून या घराला काही झालेलं नाही. आणि तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की आमचं घर तुम्हाला कसं वाटलं. तर आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.